नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या YouTube चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर जून महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात तेजी राहणार की मग मंदी? हो मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर जून महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात तेजी राहणार की मग मंदी? हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर जून महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात तेजी राहणार की मग मंदी? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून हा व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर जून महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात तेजी राहणार की मग मंदी? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी, सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती, या सर्वांचा परिणाम आता जून महिन्यात सोयाबीनच्या भावावरती कसा होणार आणि या परिणामामुळे आता जून महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात तेजी राहणार की मग मंदी? या प्रश्नाचं घेऊया सविस्तर उत्तर। आपल्या सर्वांना माहिती आहे की सोयाबीन ही इंटरनॅशनल कमोडिटी आहे, म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय घडते यावरती देशाची हाल आणि हवाल अवलंबून असतो। जर आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर सध्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचे बाजारभाव ठीकठाक आहेत। मागच्या 4-8 दिवसांमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात 5 ते 7% तेजी येऊन बाजारभाव पातळी 12.35 ते 12.40 डॉलर प्रति बुशेलच्या दरम्यान दिसत आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव वाढला तरी देखील देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात तेजी का आली नाही? काय ही तेजी आपल्याला जून महिन्यात दिसणार अथवा नाही, या प्रश्नाचं उत्तर घेऊयात। बघा मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जून महिना माझ्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी धामधुमीचा असतो। जून महिन्यात 1 ते 15 जूनच्या दरम्यान आपण खूप मोठ्या प्रमाणात खत बियाणांची खरेदी करतो आणि खत बियाणांच्या खरेदीसाठी पैशाची आवश्यकता असते। यामुळे आपल्याला 1 ते 15 जूनच्या दरम्यान सोयाबीनची विक्री वाढताना दिसते। या वाढलेल्या विक्रीचा परिणाम यावर्षी सोयाबीनच्या दरावरती होणार आणि 1 ते 15 जूनच्या दरम्यान आपल्याला सोयाबीनचा बाजारभाव 100 रुपयांनी घसरताना दिसणार आहे। 1 ते 15 जून दरम्यानची ही स्थिती जरी असली तरी 15 जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये जसजशी सोयाबीनची विक्री कमी होईल तसतसा सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळेल। या आधारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव 100 रुपयाने सुधारणार आहे। याचा अर्थ
संपूर्ण जून महिना धामधुमीचा व चढ उताराचा असणार आहे आणि बाजारभाव सरते शेवटी जिथं आहे तिथंच राहणार. फक्त 100 रुपयाची तेजी आणि 100 रुपयाची मंदी हे जून महिन्याचं द्योतक आहे आणि यामुळे सोयाबीनचा बाजारभाव संपूर्ण जून महिन्यामध्ये 4100 ते 4500च्या दरम्यान राहणार. अशा परिस्थितीमध्ये सोयाबीन विक्रीचा विचार करणाऱ्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी माझा एकच सल्ला आहे की आपल्याला सोयाबीनची विक्री करायची असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की भविष्यात सोयाबीनच्या भावात काही प्रचंड तेजी येणार नाही. यामुळे 4500चा भाव आपणास मिळाला की इथं 50% करा सोयाबीनची विक्री, उर्वरित 50% सोयाबीन आपल्या आर्थिक गरजेनुसार जर आपण विकलं तर आपला होईल फायदा. पण ध्यानात ठेवा की सोयाबीनच्या भावात भविष्यात प्रचंड तेजी येणार नाही. मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.